नमस्कार. आज 9 सप्टेंबर 2025 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. संख्याबळ असूनही भाजप सावध. आज संसदेमध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे व उपराष्ट्रपती पदासाठी 2 उमेदवार आहेत. पहा, एक महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे माजी न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश रेड्डी हे उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार आहेत. MPSC कंबाईन आणि सरळ सेवेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा की उमेदवार कोण होते व डायरेक्टली स्टेटमेंटनुसार हे प्रश्न येतात. ओके, पर्सन इन न्यूजचे तुम्ही कंबाईन परीक्षेचे वगैरे प्रश्न पहा, PYQ पहा, त्यामध्ये तुम्हाला पर्सन इन न्यूजला डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे पहा, तर स्टेटमेंट वाईज त्यांनी प्रश्न विचारलेत. तर प्लीज उद्या ज्यावेळेस याचा निकाल येईल त्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. आधार ही पुरावा. SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. याच्यापूर्वी पहा, सुप्रीम कोर्टाने भरपूर वेळा निवडणूक आयोगाला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलं की बा तुम्ही आधार कार्ड का घेत नाही, पण निवडणूक आयोग ऐकण्याच्या भूमिकेत नव्हता. तर काल त्यांनी डायरेक्टली आता आदेशच दिलेला आहे. पहा कुठे गेला, तर पहा, शॅल बी ट्रीटेड ॲज 12th डॉक्युमेंट. ओके, सुप्रीम कोर्टाने काल डायरेक्टली आदेश दिलेला आहे. SIR मध्ये 12th डॉक्युमेंट म्हणून आधार कार्डचा आता तिथे उपयोग होणार आहे. याच्यापूर्वी 11 डॉक्युमेंट होते व 11 डॉक्युमेंटमध्ये आधार कार्डचा समावेश नव्हता. त्यामुळे अगदीच सुप्रीम कोर्ट पण संतापलेलं होतं. मग त्यामुळे आता डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला निर्देश दिलेले आहेत की बा तुम्ही आता 12th डॉक्युमेंटमधून आधार कार्डचा त्याचा समावेश करणं अपेक्षित आहे. व तुम्ही जर असं केला नाहीत तर आम्ही काय करू, हे जे तुम्ही बिहारमध्ये SIR केलेला आहात त्याला आम्ही डायरेक्टली कॅन्सल करू. ओके, व यासोबतच पहा, पहिल्यांदा ज्यावेळेस सुनावणी चालू होती, आय थिंक जुलै महिन्यामध्ये 8 जुलैच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वीच सुनावलेलं आहे. पहा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की इलेक्शनच्या पुढे ऑन दी स्पॉट आम्ही SIR हे तुमचं कॅन्सल देखील करू शकतो. म्हणजे आमच्याकडे पॉवर आहे, आर्टिकल 142 नुसार आम्ही ते करू शकतो. असं कंप्लीट जस्टिससाठी सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी देखील इलेक्शन कमिशनला म्हटलेलं होतं. पण इलेक्शन कमिशन कदाचित ऐकण्याच्या भूमिकेत नव्हता. व तुम्हाला माहिती आहे सध्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यावरती भरपूर आरोप सध्याला होत आहेत. त्यामुळे पाहूयात पुढे हे राजकारण वगैरे कसं जाईल किंवा SIRचं पुढे जाऊन काय होणार आहे. कारण सध्याला केस सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे व योगेंद्र यादव यांनी पण त्याचा पाठपुरावा करतच आहेत. आता पहा, हे जे SIR आहे याला आपण पहिल्यांदाच डिस्कस केलेलं आहे व लास्ट मंथमध्ये मी जरी सुट्टीवर असलो किंवा जरी व्हिडिओ आलेले नसले तरी SIR म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे. व पहा, मी याच्या पूर्वी पण लेक्चर्समध्ये म्हटलेलं आहे की करंट अफेअर्स ही एक नदी आहे. ओके, व त्या नदीमध्ये पहा, 1 जुलैला जर तुम्ही मासा पकडला नाहीत किंवा 1 तारखेला जर तुम्हाला मासा पकडता आला नाही नदीमधून तर काळजी करायचं नसतं. तोच मासा पुढे 15 तारखेला गेल्यानंतर तो मासा आपल्या जाळ्यामध्ये येतो. ओके, त्यामुळे इथं पकडलात काय किंवा इथं पकडलात काय अगदी त्याच धर्तीवर आहे. पहा, म्हणजे मागचा 1 महिन्यातील ज्या काही न्यूज सुटलेल्या आहेत ना, निश्चिंत राहा, त्या आगामी काळामध्ये एकू आपण डिस्कस करणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. ॲट ब्रिक्स जयशंकर रेड फ्लॅग्स लिंकिंग ऑफ ट्रेड मेजर्स टू नॉन ट्रेड मॅटर्स. ओके, आता पहा, अगदी जयशंकर यांनी अगदी चांगल्या पद्धतीने काल ब्रिक्स मीटिंगला त्यांनी ब्रीफ केलेला आहे. पहा, तर आपल्याकडे सध्याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये वगैरे काय होत आहे पहा, तर आपले जे काही भांडण वगैरे असतील त्याला आपण किंवा अगदी आता आपण पर्सनल रिलेशनमध्ये पण आपण त्याचं थोडंसं पाहूयात. तर आपला व्यापार एकीकडे असतो. ओके, व्यापारला आपण काय करूयात, व्यवहार. ओके, व्यवहार एकीकडे व आपली मैत्री एकीकडे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पण ज्यावेळेस मित्राला आपले पैसे देता त्यावेळेस तुम्ही तेच म्हणता की बा आपले व्यवहार एकीकडे ठेवूयात आपण व आपले मैत्रीचे जे संबंध आहेत ना ते एकीकडे ठेवूयात. आणि आता काय होतं पहा, दोस्तीमध्ये जर पैसा किंवा जर व्यवहार आला तर आपली मैत्री तिथं नष्ट होण्याच्या कगारवर असते. अगदी तशाच पद्धतीने जयशंकर यांनी पण ब्रिक्स परिषदेला संबोधित करत असताना म्हटलेत की आपले जे व्यवहार आहेत ते आपण व्यवहाराच्या जागी ठेवूयात व आपली जी मैत्री आहे ती मैत्रीच्या ठिकाणी ठेवूयात. व तेच काळाची गरज आहे. पहा, आता कालचं ट्विट तुम्ही पाहिलेलं असाल, डोनाल्ड ट्रम्प यांनी की नरेंद्र मोदी यांना अगदीच माझा चांगला मित्र आहे अशा पद्धतीने त्यांनी संबोधले व नरेंद्र मोदी पण त्यांना तशाच पद्धतीने ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. परंतु व्यवहाराच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आपल्यावरती 50% टॅरिफ तिथं लावलेले आहेत. पाहूयात. पहा, अमेरिकेला पण ते परवडणार नाहीये. आगामी काळात याबद्दल पण आपण पाहूयातच, पण तुम्हाला लक्षात असावं या निमित्ताने ही न्यूज मी घेतलेली आहे. त्यानंतर पहा, झेलेन्स्की डोनाल्ड ट्रम्प यांचा जो निर्णय आहे की 50% टॅरिफ, आता त्यांनी डायरेक्टली इंडियाचं नाव घेतलेलं नाहीये, परंतु त्यांनी काय म्हटलंय झेलेन्स्की, पहा की तुम्ही जे तुम्ही
जे जे देश रशियासोबत संबंध ठेवत आहेत त्यांच्यावरती तुम्ही टॅरिफ लावण्याचं जे काम आहे ना ते अगदी चांगल्या पद्धतीने करत आहात, असं झेलेन्स्की यांनी थोडंसं डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती केलेली आहे. पण या स्तुतीमध्ये एक हिपोक्रेसी आहे, कारण याच्या पूर्वी किंवा कालच्या पण लेक्चरमध्ये मी तुम्हाला आठवून दिलेलं होतं बातमी, की डोनाल्ड ट्रम्प यांनी खतं जे आहेत, ओके, जे रासायनिक खतं आहेत ते रशियाकडून दिवसेंदिवस वाढीव पद्धतीने विकत घेत आहेत. पण भारत सरकार ज्यावेळेस तेल आयात करतं त्यावेळेस त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही रशियासोबतचा ट्रेड पूर्णतः थांबवा. ओके, त्यामुळे अगदीच पाहूयात अमेरिका आणि भारत मैत्री आता पुढे कशा पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पुढे जाईल. ओके, त्यानंतर 19 किल इन जेन झी प्रोटेस्ट अगेन्स्ट नेपाल गव्हर्नमेंट बॅन ऑन सोशल मीडिया साइट्स करप्शन. आता पहा, ही जी बातमी आहे आपण विस्तृतरित्या लगेच पाहणार आहोत. ओके, इंडियन एक्सप्रेसमध्ये आजच्या एक्सप्लेन्ड सिरीजमध्ये हा आर्टिकल आलेला आहे. हां, हे पहा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसत्ता यामध्ये पण पहा तुम्ही, समाज माध्यम बंदी विरोधात नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक. थोडक्यात आपण ब्रीफली ही न्यूज पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा तर झालेलं काय पहा, 4 सप्टेंबर रोजी नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी निर्णय घेतला की आजपासून आपल्या देशामध्ये जे 26 सोशल मीडिया साईट्स आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, आणखीन पिंटरेस्ट आहे, एक्स आहे, जे काही तुम्ही सोशल मीडिया पाहता असे जवळपास 26 जे प्लॅटफॉर्म आहेत ना त्यांना बंदी येणार आहे, असं त्यांनी 4 सप्टेंबर रोजी निर्णय घेतला. बरोबर, मग या निर्णयाविरोधात काल प्रोटेस्ट झालं नेपाळमध्ये. व अगदीच पहा, प्रोटेस्ट कुठे तर त्यांच्या पार्लमेंटकडे हेड होत होतं की लगेच त्यांनी त्यांच्यावरती पोलिसांनी गोळीबार केला व यामध्ये 19 जणांचा बळी तिथं गेलेला आहे. डन. आता या बातमीला आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये डिटेलरित्या पाहूयात की हे प्रोटेस्ट कशामुळे झालं व लगेच याला जेन झीचं नाव का देण्यात येत आहे. ओके, तर याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पहा, हा आपला प्यारा भारत आहे व आपल्या देशाच्या आजूबाजूने जर तुम्ही पाहिलात ना तर अगदीच पहा, जिथे पाहिलात तिथे अनरेस्ट सध्याला चालू आहे. एकीकडे चायना, त्याच्यानंतर पहा नेपाळ व भूतान अगदी शांतता प्रिय देश आहे, मान्य करूयात. त्याच्यानंतर तुम्ही बांगलादेश घ्या, अनरेस्ट आहे. श्रीलंका घ्या, 2022 मध्ये अनरेस्टच होता. त्यानंतर पाकिस्तान, दिल्लीच अनरेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही अफगाणिस्तान घ्या, ते पण अगदीच अनरेस्ट आहे, तालिबान गव्हर्नमेंट. म्हणजे अगदी आपला भारत देश आहे ना सगळीकडून अगदी अनरेस्ट असलेल्या जे देश आहेत ना त्यांनी सध्याला वेढलेला आहे. ओके, तुम्ही म्यानमारमध्ये घ्या, म्यानमारमध्ये पण सध्याला मिलिटरी रूल चालू आहे. त्यामुळे प्लीज इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पहा, अगदी तुम्ही इंडियाज नेबरहुड हे टॉपिक तुम्ही एकदा प्लीज कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण गोष्टी समजून येतील. व तुमची आता पहा, आज सध्याला हे नेपाळमध्ये जे प्रोटेस्ट आहे ते कदाचित उद्या असणार नाही व पुढल्या वर्षी ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल ना त्यावेळेस हे बिलकुल पॉईंट असणार नाहीत. पुढल्या वर्षीच्या एक्झामसाठी दुसरेच पॉईंट आपल्याला अभ्यासावे लागतील. व या वर्षीची UPSCची प्रिलिम तर निघून गेलेली आहे, मग या वर्षीची UPSC मेन्स तर झालेली आहे. त्यामुळे पहा, आता यामधील पॉईंट येणार नाहीत आपल्यासाठी गरजेचे, पण पुढल्या वर्षीसाठी हे थोडंसं महत्त्वपूर्ण ठरतं व इंडिया आणि नेपाळचं रिलेशन काय आहे यासाठी हा पॉईंट थोडंसं महत्त्वाचा आहे. तर पहा, नेपाळ आपला अगदीच अलाय आहे व पहा नेपाळची सिच्युएशन अशी आहे, त्याला अगदी जर वाटलं ना भारताकडून हे काम होईल तर तो भारताकडे साकडं करतो, किंवा जर त्याला वाटलं ना की भारत देश आपली हेल्प करणार नाही तर तो डायरेक्टली चायनाला हेल्प मागतो. ओके, म्हणजे अगदी पहा, नेपाळ असा देश आहे की त्याला दोन्हीकडून लाभ आहे. पहा, इकडे जरी गेलं भारत सरकार मदत करतं व तिकडे जर गेलं तर चायना मदत करतं. ओके, त्यामुळे त्याचं एकदम मस्त चालू होतं. बरोबर, मग पहा 1990चा कालावधी आहे. 1990च्या पूर्वी पहा तिथं हिंदू मोनार्की म्हणजे काय म्हणू शकता, राजेशाही होती. हिंदू राजेशाही नेपाळवरती राज्य करायची. पण 1990 झाली, त्यांनी म्हटले की नाही, आपण आता काय करूयात, संविधान बनवायचं व इथं काय करूयात आपण, गणराज्य. ओके, जसं भारत गणराज्य आहे अगदी त्याच धर्तीवर नेपाळ पण आता गणराज्य होईल असं त्यांनी म्हटले. व 1990 पासून त्यांनी काय कॉन्स्टिट्यूशन बनवायला चालू केले. मान्य आहे, परंतु पहा 2007 मध्ये पण आल्यानंतर त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बनवून तयार झालं नव्हतं. मग त्यांनी काय केले पहा, एक इंटरिम कॉन्स्टिट्यूशन त्यांनी अडॉप्ट केलं. 2007 मध्ये इंटरिम कॉन्स्टिट्यूशन त्यांनी अडॉप्ट केलं व तेच पुढे जाऊन पहा 2015 मध्ये त्यांचं फायनल कॉन्स्टिट्यूशन तिथं अडॉप्ट झालेला आहे. 2015 मध्ये फायनल कॉन्स्टिट्यूशन त्यांचं आलं व सध्याला नेपाळ काय आहे तर गणराज्य राज्य आहे. ओके, म्हणजे अगदी त्यांचे जे हेड ऑफ स्टेट असतील ते कसे असतील तर इलेक्टेड असतील, नक्की म्हणजे वंश परंपरेनुसार ते येणार नाहीत. डन, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गणराज्य आहे तर नेपाळ, हा पॉईंट आहे त्यांच्या नेपाळच्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल. बाकीचे जे रिलेशन्स आहेत, ज्यावेळेस ब्रिटिशर्स भारतामध्ये होते त्यावेळेस त्यांचं रिलेशन काय होतं ते प्लीज तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनच्या लेक्चरमध्ये पाहू शकता. मला फक्त थोडंसं हे नेपाळचं आता सध्याचं प्रोटेस्ट काय आहे ते समजावून सांगण्यासाठी मी थोडंसं ब्रीफ घेत आहे. डन, मग पहा 2007 मध्ये इंटरिम कॉन्स्टिट्यूशन आल्यानंतर
त्यांच्याकडे पंतप्रधानांची म्हणजे पंतप्रधान पदासाठी प्रोसिजर चालू झाली. मग 2008 मध्येच काय झालं पहा, इलेक्शन झाले व पंतप्रधान तिथं निवडून आले. मग पहा 2008 ते सध्याला 2025 चालू आहे. मग मागच्या 16 वर्षामध्ये त्यांच्याकडे पंतप्रधान किती झालेत, तर 14 पंतप्रधान झालेले आहेत. तुम्ही वाटल्यास एकदा लिस्ट पाहू शकता, म्हणजे विकिपीडियावरती ती लिस्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तर पहा 2008 पासून ते 2025 पर्यंत जवळपास 14 प्राईम मिनिस्टर तिथं होऊन गेलेली आहेत. ओके. व KP शर्मा ओली सध्याला जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांचे म्हणजे भरपूर वेळ झालेले आहे. त्यांचं कालावधी 60 दिवस, कधी 3 दिवस, 3 वर्ष अशा पद्धतीने त्यांचा कालावधी राहिलेला आहे. ओके. म्हणजे लगातार 5 वर्षाची टर्म त्यांच्याकडे आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे अगदी आज उठलं की आज कोणतं पंतप्रधान आहे, अगदी तशा पद्धतीने सिच्युएशन इथं नेपाळमध्ये सध्याला होती किंवा 2008 पासून ते 2025 मध्ये आहे. जसं पहा आपण मेडिवल हिस्ट्रीमध्ये शिकतो पहा. ओके. मेडिवल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती असेल किंवा अर्ली मॉडर्न इंडियामध्ये ओके ज्यावेळेस 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर काय झालं, किंग मेकर्सचं राज्य आलं, सय्यद बंधू वगैरे, बरोबर. मग अगदी राजा उद्या असेल का नसेल हे कोणालाच माहिती नसायचं. 1707च्या नंतर तुम्ही पहा ना भारताचा इतिहास. ओके. त्यामध्ये असं झालेलं आहे, म्हणजे रातातून गद्दी उलटून टाकलेली होती त्यांनी, बरोबर. म्हणजे राजा आपला कोण आहे, उद्या सकाळी राजा कोण असेल याचं कोणीच प्रिडिक्शन वगैरे तिथे करू शकत नव्हतं. अगदी त्याच धर्तीवर पहा नेपाळचे जे पंतप्रधान आहेत ते उद्या कोण असेल हे कोणालाच माहिती नव्हतं. अशा पद्धतीने नेपाळची डेमोक्रेसी जी आहे ती चाललेली होती, बरोबर. मग आता पहा 2008 पासून ठीक आहे मान्य केले जनतेने वगैरे, किंवा त्यावेळेस गोलू जनता होती असं तुम्ही समजून घ्या. पण सध्याला कसा आहे पहा, सोशल मीडिया सगळीकडे पसरलेला आहे, किंवा आपल्या पण भारत देशात पहा ना तुम्ही. ओके. आपल्या देशात पण पहा तुम्ही 2016च्या पूर्वी म्हणजे जिओ येण्याच्या पूर्वी तुम्ही पहा व आता तुम्ही पाहू शकता. ओके. इन्फॉर्मेशन खूप लवकरात लवकर तिथं काय होत आहे, पसरली जात आहे, बरोबर. याच्यापूर्वी काय व्हायचं, न्यूजपेपर जो व्यक्ती वाचेल त्यालाच कदाचित त्या न्यूज वगैरे समजायच्या. पण आज सध्याला काय आहे, पंजाबमध्ये बाढ आलेली आहे, लगेच क्षणात संपूर्ण जगभर झाली व लगेच तिथून मदत यायला चालू झाली. पण याच्यापूर्वी तसं होतं का, तर न्यूजपेपर वाचलं त्यानंतर अगदी TV जर पाहिलं त्यावेळेसच आपल्याला समजायचं. पण एखाद्याच्या टेलिव्हिजन चॅनलनी जर ती कव्हरच केलेली जर बातमी नसेल तर ते आपल्याला समजायचंच नाही ना. मग अगदी तसंच पहा 2008 पासून ते 2025 पर्यंत यांचे 14 प्राईम मिनिस्टर बदलले. ओके. 14 प्राईम मिनिस्टर बदललेले असले तरी पहा यांच्यावरती काय झाले, सगळ्यांवरती करप्शनचे चार्जेस आहेत. A to Z म्हणजे तुम्ही असं कोणताच तिथे हे झालेला नाही. एकच मिनिट. हां, सगळ्यांकडेच करप्शनचे चार्जेस आहेत. मग जी जेनझी आहे किंवा जी सोशल मीडिया आहे सध्याला त्याचा वापर त्यासाठीच होत आहे पहा. ओके. मग झालेलं काय पहा, हे प्रोटेस्ट होण्याच्या अगोदर काही मंत्र्यांची जी मुलं आहेत त्यांनी काय केली होती पहा, की सोशल मीडियावरती त्यांची पोस्ट टाकली होती. ओके. सोशल मीडियावरती त्यांची पोस्ट टाकली होती की आम्ही फिरत आहोत अशा पद्धतीने. आता आपल्या भारत देशामध्ये पण तसं असतं. ओके. तुम्ही एखाद्या मोठ्या नेत्याची जर मुलं वगैरे जर पाहिलात तर ते अगदी भारत देशामध्ये ते शिकत नाहीत, तर अगदी दुसऱ्या देशामध्ये वगैरे जाऊन शिकतात. अगदी तसंच झालेलं आहे नेपाळमध्ये पण. ओके. नेपाळचे जे मंत्री आहेत त्यांची जी मुलं बाळं आहेत ती कुठे दुसऱ्या देशामध्ये शिकत आहेत किंवा दुसऱ्या देशामध्ये पर्यटनासाठी वगैरे जात आहेत. त्यांना नेपाळ संबंधी वगैरे तेवढंसं काही लगाव नाही, बरोबर. मग हे ज्यावेळेस सध्याला जी सोशल मीडिया यूज करणारी जी जनता आहे त्यांना ज्यावेळेस समजलं ना, त्यांनी लगेच त्याला काय केलं, ट्रोल केलं पहा. जसं कोविड लॉकडाऊन दरम्यान आपल्याकडे पण नेपोटिझम हे ट्रेंड झालेलं होतं, किंवा म्हणजे ट्विटरवरती ट्रेंडिंग नेपोटिझम हे जास्त झालेलं होतं. अगदी तशाच पद्धतीने पहा नेपाळमध्ये काय झालेलं आहे, नेपो किड्स अशा पद्धतीने काही जे हॅशटॅग आहेत ना ते ट्रेंडिंगला गेले. ओके. मग पहा ट्विटरवर ट्रेंडिंग जे चाललेलं आहे नेपो किड्स बॅन किंवा नेपाळ नेपोटिझम वगैरे जे आहेत हॅशटॅग, हे ज्यावेळेस प्राईम मिनिस्टर KP शर्मा ओली यांना समजलं ना, त्यांना आला राग. पहा बेसिकली सर्व मंत्र्यांची मुलं जी आहेत ती अगदी दुसऱ्या देशामध्ये किंवा अगदी पर्यटनासाठी तरी दुसऱ्या देशामध्ये जात असतात. ओके. मग त्यांना राग आल्यानंतर त्यांनी म्हटले की बैठक बोलावली मंत्रिमंडळाची, व त्यांनी काय केलं, एक लूप होल काढला. ओके. एक लूप होल काढला व त्यांनी म्हटले की आपल्या देशामध्ये रजिस्टर नसलेले सोशल मीडिया जे काही अकाउंट्स असतील ना त्याला आम्ही बॅन करत आहोत. सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म आहेत ना त्याला आम्ही बॅन करत आहोत. का, तर आपल्या देशामध्ये हे रजिस्टर नाहीत. आता व्हॉट्सॲप आपण यूज करत आहोत. ओके. मान्य आहे आपण यूज करत आहोत व्हॉट्सॲप, पण व्हॉट्सॲप आपल्या देशामध्ये रजिस्टर आहे का, बिलकुल नाही. USA मध्ये रजिस्टर्ड आहे. त्यानंतर मेटा कंपनी USA. ओके. अन्य इंस्टाग्राम फेसबुक वगैरे जे सर्व काही आहे ती USA मध्ये रजिस्टर्ड आहेत ना. आपल्या देशात पर्टिक्युलरली ते रजिस्टर्ड आहेत का, किंवा X फॉर्मरली ट्विटर, ओके, ते अमेरिकेचं आहे, बरोबर. फक्त आपण त्याला यूज करतो व ते X असू द्या किंवा व्हॉट्सॲप असू द्या हे काय करतात, तर भारतामधील जे कायदे आहेत ना IT ॲक्ट वगैरे त्याचं पालन ते करत असतात. ओके. जे प्रायव्हसी
जे रूल्स असतील ना ते रूल्स आणि रेग्युलेशनला भारत सरकारसोबत ते पालन करत असतात, पण व्हॉट्सअप आपल्या इंडियासोबत ते रजिस्टर नाही. मग के.पी. शर्मा ओली यांनी काय केलं पहा की नेपाळमध्ये व्हॉट्सअप रजिस्टर्ड नाही, एक्स रजिस्टर्ड नाही किंवा इंस्टाग्राम, फेसबुक हे कोणतेही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ना ते आपल्या देशामध्ये रजिस्टर्ड नाहीत. या कारणाने तुम्हाला हे आजपासून तुम्हाला यूज करता येणार नाही असं त्यांनी डायरेक्टली ब्लँकेट बॅन केलं पहा. ओके, डायरेक्टली त्यांनी आज म्हणजे काहीच पाहिलं नाही याचे इम्प्लिकेशन्स वगैरे काय होतील, त्यांनी डायरेक्टली ब्लँकेट बॅन केलं. ओके, मग ब्लँकेट बॅन केल्यानंतर अगदीच प्रोटेस्ट चालू झालं बा. ओके, प्रोटेस्ट चालू झाल्यानंतर पहा आता सध्याला जर तुम्ही पाहिलात तर अगदी आपल्या पॅरेंट्सला थोडंसं लगाव नसेल, मोबाईलचं जे लगाव आहे ना, आता अगदीच पहा आपण पण मान्य आहे मोबाईल आहे व त्याचं अगदीच डिस्ट्रॅक्शनसाठी वगैरे खूप त्याचा दुरुपयोग आहे, मान्य आहे, पण काहीतरी त्याचा यूज आहे ना. आता तुम्ही माझे लेक्चर्स मोबाईल फोनवरतीच पाहतात, मग कुठेतरी त्याचा यूज आहे. मग हे के.पी. शर्मा ओली यांना कदाचित समजलं नसेल. ओके, त्यांनी डायरेक्टली ब्लँकेट बॅन केलं व याच कारणांमुळे काय झालेलं आहे पहा, त्यांनी प्रोटेस्ट केलं व प्रोटेस्टमध्ये त्यांना डायरेक्टली जेन झीचा हा प्रोटेस्ट आहे अशा पद्धतीने त्यांनी नाव वगैरे ठेवत किंवा म्हणजे इन्फॉर्मेशनसाठी किंवा पॉझिटिव्हली त्याला न पाहता त्यांनी काय केलं की हे नवीन मुलांचं प्रोटेस्ट आहे, जुन्या मुलांना या इंस्टाग्राम फेसबुकचं वगैरे काही देणं घेणं नाही आहे, ते अगदी चांगल्या स्टेपनुसार आपल्या नेपाळ राज्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत त्यांनी काय केलं आहे पहा, याला थोडंसं दूर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्याच अंगावरती आलं. ज्यावेळेस पार्लमेंटकडे तो प्रोटेस्ट पुढे झाला ओके, व त्यावेळेस त्यांना मिलिटरी किंवा पोलिसांना तिथं गोळीबार करावा लागला. व गोळीबार केल्यानंतर तिथं 19 जणांचा तिथं जीव गेलेला आहे. मग त्यानंतर पहा परत एकदा के.पी. शर्मा ओली यांनी कॅबिनेट बैठक तिथं बोलावलेली होती. मग आता पाहूयात पुढे काय या न्यूजचं होईल. आता अगदीच अशाच पद्धतीचा बर्ताव पहा शेख हसीना यांच्यासोबत झालेला होता. शेख हसीना यांनी पण काय केलं होतं, रिझर्वेशन पॉलिसीच्या अगेन्स्ट ज्यावेळेस विद्यार्थी आले होते ना त्यावेळेस त्यांनी कोणाचंही अगदीच शेख हसीना असू द्या किंवा अगदी पहा सुप्रीम कोर्ट तेथील बांगलादेशचं जे सुप्रीम कोर्ट आहे किंवा जे हायकोर्ट आहे त्यांनी कोणाने देखील जे स्टुडंट्सची जी प्ली आहे किंवा तुम्ही रिझर्वेशनची पॉलिसी आहे ना ती दिवसेंदिवस का वाढवत आहात, म्हणजे जवळपास 40% जे रिझर्वेशन आहे ना ते नॅशनल फ्रीडम फायटर या नावाखाली त्यांनी 40% रिझर्वेशन तिथं दिलेलं होतं. मग हे दिवसेंदिवस तुम्ही वाढवत आहात या नात्याने तिथं काय झालं होतं पहा, बांगलादेशमध्ये प्रोटेस्ट झाला होता. मग इतिहासामधून आपल्याला काय शिकायचं असतं तर हेच शिकायचं असतं ना, विद्यार्थ्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका. मग अगदी तशाच पद्धतीने आता पाहूयात नेपाळमध्ये पुढे जाऊन काय होतं. व पहा प्रत्येक प्राईम मिनिस्टरनी त्यांच्या अगदी करप्शन केलेलं आहे किंवा करप्शनचे ॲलिगेशन्स त्यावरती सगळ्यांवरतीच आहेत. व अगदी नेपाळ सध्याला अनस्टेडी आहे. मी म्हटलं ना तुम्हाला मागच्या 16 वर्षामध्ये 14 प्राईम मिनिस्टर त्यांनी पाहिलेली आहेत. जसं मुघल डिक्लाइन फेज होतं ना अगदी तसं हे असू शकतं. ओके, त्यामुळे इतिहास जर पाहिला नेपाळनी तर कदाचित त्यांना लवकरात लवकर जर समज आले तर मे बी चांगल्या पद्धतीने हे होऊ शकतं. पण पहा याचा इम्पॅक्ट काय, फक्त हे नेपाळमध्ये चालू आहे म्हणून आपल्याला पाहता येणार नाही, तर त्याचा इम्पॅक्ट भारत देशावरती पण होऊ शकतो. त्यामुळे पहा भारत देशाने पण लगेच सीमेवरती जे इंडियन आर्म फोर्सेस आहेत त्यांना तैनात केलेले आहेत व त्यांची जी स्थिती आहे नेपाळमध्ये जी सध्याची स्थिती आहे ना त्यावरती सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ओके, त्यामुळे भारत सरकार पण लक्ष ठेवून आहे. पाहूयात पुढे या जे प्रोटेस्ट आहे याचं काय होईल. ओके, कारण आपण पाहिलेलं आहे बांगलादेशमध्ये ज्यावेळेस प्रोटेस्ट होतं ते झाल्यानंतर पाहता सध्याला मोहम्मद युनूस यांचं सरकार आहे, पण सध्याला ते अगदीच पहा प्रो पाकिस्तान या पद्धतीने गोष्टी बोलत आहेत जे की आपल्यासाठी योग्य नाही आहे. ओके, प्रो पाकिस्तान असू द्या किंवा प्रो चायना असू द्या हे भारत सरकारसाठी योग्य नाही आहे. त्यामुळे अगदी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये थोडंसं पावलं फुकून चालावी लागतात. व तुम्ही ज्यावेळेस न्यूजपेपर वाचता किंवा अगदीच पहा ज्यावेळेस इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक शिकताना खरंच सांगतो मी गुजबम्स येतात. म्हणजे भारत देश काय आहे ह्याची जर तुम्हाला म्हणजे भारत देशासंदर्भात जर थोडंसं तुम्हाला प्राऊड फील करायचं असेल ना तर प्लीज तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन एकदा शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला खरंच पद्धतीने म्हणजे UPSC केल्यानंतर काय मजा आहे हे सर्व काही गोष्टी तुम्हाला नक्की समजून येतील. पहा इंटरनॅशनल रिलेशन असू द्या किंवा म्हणजे अगदी UPSCचे जे टॉपिक आहेत ना जसं इथिक्स वगैरे आहे ते प्लीज तुम्ही एकदा शिकून घ्या, म्हणजे अगदीच प्राऊड फील होतं पहा. ओके, तर हे थोडंसं नेपाळ आणि इंडियाचे संबंध किंवा नेपाळमध्ये सध्याला जे प्रोटेस्ट चालू आहे त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. इंडिया आणि नेपाळचे संबंध आपण जास्त पद्धतीने डीपली गेलेलं नाही आहे. शक्य झालं तर आगामी लेक्चर्समध्ये एडिटोरियल येतील त्या दिवशी आपण अगदीच इंडिया आणि नेपाळचे संबंध कसे आहेत हे सांगेन. पण आज सध्याला नेपाळमध्ये स्थिती काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, इतिहासातून काय शिकायचं हे पण आपण पाहिलेलं आहे. डन. त्याच्यानंतर आपण परत एकदा फर्स्ट पेजवरती जाण्याचा प्रयत्न करूयात इंडियन एक्सप्रेसच्या. आय थिंक ह्या 2-3 बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पहा आज प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी पंजाबला व्हिजिट करणार आहेत. त्यासोबतच त्यांनी आता सध्याला मणिपूर
व्हिजिटला जाणार आहेत, त्यामुळे त्यांनी काय केलं आहे पहा, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सध्याला प्रयत्न चालू आहेत प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून. ओके डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी गरजेची न्यूज आहे का, तर IMD फोरकास्टरनी काय म्हटलं आहे पहा, हा जो आठवडा आहे ना तो सध्याला आता अगदीच शुष्क असेल किंवा म्हणजे पाऊस पडणार नाही, जरी पडला तर अगदी छोट्या प्रमाणात पडेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण मी लास्ट वीकमध्येच आय थिंक न्यूज वाचलेली होती, त्यामध्ये त्यांनी म्हटलेले होते पहा की सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त बारिश आहे. ओके, ऑगस्ट महिन्यामध्ये बारिश थोडीशी कमी होती, पण सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडेल असं त्यांचं मत होतं. पाहूयात. पहा फोरकास्टला तर म्हणजे लास्ट इयरचं पाहिल्यानंतर जे हवामान गेल्या वेळेस त्यांनी जे तज्ज्ञ होते त्यांनी तर म्हणजे खूपच प्रेडिक्शन केले होते, पण तसे झाले नव्हते. त्यामुळे आता सध्याला कमेंट मी त्याबद्दल करत नाही आहे. त्याच्यानंतर पहा, सध्याला संसदेमध्ये 781 खासदारांची संख्या आहे. ओके, लोकसभेमध्ये 542 व राज्यसभेमध्ये 239. ओके, काही जागा रिक्त आहेत, त्या निमित्ताने अशा पद्धतीची ही आकडेवारी आहे. त्याच्यानंतर पहा, BRS आणि BJD, बिजू जनता दल आणि BRS तेलंगणा यांनी काय म्हटलं आहे की आमचे खासदार मतदानामध्ये सहभागी होणार नाहीत. व त्यांचे पहा, लोकसभेमध्ये खासदार एक पण नाही, पण राज्यसभेमध्ये त्यांचे 4 आणि 7 खासदार आहेत. ओके, म्हणजे 11 खासदार त्यांचे आहेत. मग आता पाहूयात, म्हणजे आजची जी लढाई असेल ना ही अटीतटीची आहे. पहा, जस्टिस B रेड्डी आणि CP राधाकृष्णन या दोघांमध्ये. त्याच्यानंतर पुढे चला. वेलकम इंडिया फर्म्स एक्सपेक्ट अ फेअर एन्व्हायरमेंट फॉर आवर्स चायना एन्व्हॉय. पहा, चायनीज एम्बेसेडर फॉर इंडिया यांचं म्हणणं आहे की भारताच्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांनी चायनामध्ये इन्व्हेस्ट करावं. व पहा, त्यांनी परत काय म्हटलेलं आहे की हिस्ट्री कांट बी चेंज बट फ्युचर कॅन बी शेप. म्हणजे आपण भारत आणि चायनाचा जो संबंध आहे ना, जे पास्टमध्ये जे संबंध आहेत त्याला आपण बदलू शकत नाही. पास्टमध्ये जे काही भांडण झाले दोघांमध्ये आपल्या, ते आपण बदलू शकत नाही, पण आपण नव्या पद्धतीने आकार नक्कीच देऊ शकतो रिलेशनला, असं त्यांचं मत आहे. पाहूयात. पहा, जर चायना म्हणजे विश्वास तर ठेवता येणार नाही, पण आपला संपूर्ण प्लॅटफॉर्म तिथं ओपन ठेवणं गरजेचं आहे सध्याला तरी. पहा, कारण USAने आपल्याला डायरेक्टली 50% टॅरिफ तिथं लावलेला आहे. पाहूयात. त्याच्यानंतर इस्रायलसोबत पहा, परत एक करार झालेला आहे आपला. ठीक आहे, याबद्दल पण आर्टिकल नक्कीच येतील, त्यावेळेस आपण पाहूयात. पुढे पहा, ग्रेट इंडियन बस्टर्ड. पहा, याच्यापूर्वीच ना ग्रेट इंडियन बस्टर्ड याला थोडासा धोका होता. ग्रेट इंडियन बस्टर्डचा हॅबिटेट कुठं आहे, UPSCला प्रश्न येऊ शकतो. राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र 3 स्टेटमध्ये ग्रेट इंडियन बस्टर्ड याचा हॅबिटेट आहे. प्लीज लक्षात ठेवा, कारण सुप्रीम कोर्टामध्ये याची केस चालू आहे. कशा संदर्भात पहा, तर ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो पक्षी आहे ना तो क्रिटिकली एंडेंजर्ड आहे. क्रिटिकली एंडेंजर्ड प्लीज खूप मस्त आहे. पहा, UPSC याबद्दल प्रश्न विचारलेलं नाही आहे सध्याला, म्हणून सांगतोय गॅरंटीड प्रश्न विचारला जाऊ शकेल. या वर्षी नाही, पुढल्या वर्षी. म्हणजे 2-3 वर्ष झालं मी याला ऑब्झर्व करतोय. सदैव न्यूजमध्ये असतो हा पक्षी. ओके, त्यामुळे प्लीज याला हलक्यात घेऊ नका तुम्ही. क्रिटिकली एंडेंजर्ड हा पक्षी आहे. व गुजरात आणि राजस्थानमध्ये जर तुम्ही गेलात किंवा महाराष्ट्रामध्ये पण पहा, महाराष्ट्रातील एक न्यूज आली होती. आय थिंक एक प्रेमी होता, तो पहा टावरवरती चाललेला होता. सॉरी, टावर म्हणतोय, हाय एक्सटेन्शन जी लाईट चे जे पोल्स असतात पहा, त्यावरती तो चाललेला होता. इंस्टाग्रामवरती रील तुम्ही पाहिला असाल ती. ओके, मग त्या रील म्हणजे थोडंसं सांगण्याचं उदाहरण काय, तर अगदीच पहा, जे हाय एक्सटेन्शन तारा ज्या आहेत लाईट इलेक्ट्रिसिटीसाठी जे पास करण्यासाठी ज्या हाय एक्सटेन्शन जे मोठे पोल्स उभारलेले आहेत ना, मग त्या पोल्सला आदळून क्रिटिकली एंडेंजर्ड असलेला जो ग्रेट इंडियन बस्टर्ड आहे ना तो सध्याला मृत्यू होत आहे त्याचा, किंवा त्याचा ॲक्सिडेंट होत आहे व तो मृत्यू होत आहे. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने गुजरात आणि राजस्थान सरकारला आदेश दिले होते की तुम्ही हे जे एक्सटेन्शन लाईन्स आहेत याला तुम्ही जमिनीतून का घालत नाही. ओके, मग यासाठी त्यांचं पॅनल बसलेलं होतं. त्यांनी म्हटलं की याचं कॉस्ट खूप जास्त आहे. मग सुप्रीम कोर्टाने परत केंद्र सरकारला विचारलं किंवा तुम्ही याबद्दल काही करू शकता का. मग केंद्र सरकार म्हटलं की आम्ही पाहतो यामध्ये, परंतु सध्याला जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर इलेक्ट्रिसिटीचे जे डिस्कॉम आहेत त्यांच्याकडे पैसा नाही आहे. मग या कारणानिमित्त पहा हे थोडंसं सध्याला चर्चेत असतं. त्याच्यानंतर हे मुद्दा एकीकडे राहिलाच होता. सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दलची केस चालूच आहे की लगेच नवीन मुद्दा आलेला आहे. राजस्थानमध्ये तुम्हाला माहिती असेल अरवली पर्वत आहे. अरवली पर्वतामध्ये आता अगदीच पहा, अरवली पर्वत आता तो जीर्ण झालेला आहे. सर्वात वयोवृद्ध पर्वत आहे तो आपल्या भारत देशामधील, बरोबर. मग त्या वयोवृद्ध जे पर्वत आहे ना तिथून खनिजे काढण्यासाठी पहा, जे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांनी काय दिलेलं आहे, टेंडर दिलं. ओके, व टेंडर दिल्यानंतर तिथे काय झालेलं आहे पहा, जवळपास 400 एकर लँड काय दिलेली आहे पहा, त्यांनी माइन्स किंवा अगदी खननसाठी त्यांनी दिलेली आहे. अलोकेट केले 400 एकर लँड. व त्या 400 एकरपैकी 36 एकर जी लँड आहे ना ती हॅबिटॅट आहे कोणाचं, ग्रेट इंडियन बस्टर्डचं. मग
ग्रेट इंडियन बस्टरला ऑलरेडी धोका होता. त्याच्यानंतर आपण काय केलं, आता तिथं उत्खनन किंवा म्हणजे मायनिंग तिथं करत आहोत आपण. मग मायनिंग केल्यानंतर मान्य आहे डेव्हलपमेंटसाठी आपल्याला मायनिंग करणं गरजेचं आहे, परंतु क्रिटिकली एंडेंजर्ड असलेला एखादा पक्षी त्याचं पण आपल्याला हॅबिटेट पाहणं गरजेचं आहे ना. जसं आपला जगण्याचा अधिकार आहे तसंच ग्रेट इंडियन बस्टरला पण जगण्याचा अधिकार आहे, आर्टिकल 21. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. प्राण्यांना आणि पक्ष्यांना पण जगण्याचा अधिकार आहे, आर्टिकल 21 नुसार सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेला आहे. ओके, मग असं असताना जे सरकार आहे त्यांनी असा निर्णय का घेतला, मग यासाठी परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू झाली. मग सुप्रीम कोर्टाने आता एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट करण्यासाठी तिथे केंद्र सरकारला निर्देश दिलेले आहेत. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे काय असतं, तर पहा, एखादी कंपनी इथं जर बसणार असेल व येथे जर जंगल असेल तर ही कंपनी आल्यानंतर या जंगलामध्ये काय काय एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट होतील यासाठी एक बैठक बसते किंवा एक समिती बसण्यात येते. त्यालाच म्हणतात एक समिती बसवली जाते व ती समिती एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होईल याचं असेसमेंट करते व ती रिपोर्ट सेंट्रल एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीला देते व त्यावेळेसच त्याला परमिशन मिळवली जाते त्या फॅक्टरीला वगैरे. मग याच्यापूर्वी व्हायचं काय पहा, आता मी ओनर आहे किंवा मला एक फॅक्टरी टाकायचं आहे, पण इथं आहे पहा जंगल किंवा हा आदिवासी बहुल प्रदेश आहे. मग या प्रदेशामध्ये जर मला एखादी फॅक्टरी टाकायची असेल तर मी पूर्वी काय करावं लागायचं, मला सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्लाय करावं लागायचं, म्हणजे जे एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री असेल. मग त्यांना अप्लाय केल्यानंतर पहा ते पहिल्यांदा काय करायचे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA ते पहिल्यांदा करून घ्यायचे. मग त्याच्यानंतरच मला ती परमिशन मिळायची. पण सध्याला काय झालं, एक अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. मग त्या अमेंडमेंटनुसार हे जे EIA आहे ना त्याला पास करण्यात आलं. जर 30 दिवसामध्ये मला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटचं सर्टिफिकेट मिळालं नाही तर मला काय डायरेक्टली जंगलामध्ये जाऊन तिथे फॅक्टरी टाकण्याची परमिशन मिळालेली आहे असं मी ग्राह्य धरलं जाईल, असं त्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे पहा, कायदा करण्यात आला. मग ह्या कारणानिमित्त सध्याला झालं काय, तर मायनिंग करण्यासाठी डायरेक्टली त्यांना परमिशन मिळालेली आहे. 400 एकरवरती त्यांना डायरेक्टली तिथं परमिशन मिळाली. व सगळे जे कायदे आहेत किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड किंवा अगदी जे दुसरे पण प्राणी पक्षी आहेत पहा तिथे, त्यांना आता तिथे धोका निर्माण झालेला आहे. मग त्यासाठीच सुप्रीम कोर्टामध्ये PIL गेली होती व सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. मी जे पॉईंट सांगितले ते प्लीज लक्षात ठेवा, UPSC परीक्षेला प्रश्न विचारू शकते. नेक्स्ट आहे ट्रेड मस्ट गो ऑन. पहा, लास्ट वीकमध्ये युरोपियन युनियनचे जे लीडर्स आहेत ना ते भारत देशावरती आलेले होते, भारत देशाच्या दौऱ्यावरती आलेले होते व त्यांनी युरोपियन युनियन आणि इंडिया या दोघांमध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंटला त्यांनी सहमती दर्शवलेली आहे. प्लीज तुम्ही मागच्या महिन्यामध्ये माझं एक लेक्चर आहे ब्रिटनसोबत जे आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं पहा, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, त्याबद्दल मी एक लेक्चर घेतलेलं होतं. त्यामध्ये तुम्हाला गोष्टी समजून येतील की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय. तर त्या दिवशी आपण काय केलं होतं, ब्रिटनसोबत जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं त्याबद्दल चर्चा केली होती. आता युरोपियन युनियनसोबत आपलं काय झालं आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होण्याच्या तयारीत आहे. पण आता सध्याला लास्ट वीकमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यासोबत. पण आता सध्याला ॲग्रिकल्चर जी इंडस्ट्री आहे त्यामधील फ्री ट्रेड कसं करायचं यासाठी त्यांनी शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत चर्चा चालू आहे. याबद्दलचा हा आर्टिकल आहे. आताच सध्याला गरजेचा नाही, थोडंसं थांबा, काही दिवसानंतर हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एकदा स्पष्टरित्या आपल्याला दिसून येईल. मग त्यानंतर आपण अगदीच आर्टिकल वगैरे येतील त्यावेळेस आपण हे पाहणारच आहोत, त्यामुळे निश्चिंत राहा. त्याच्यानंतर गिरीश कुबेर सरांनी हा लेख लिहिलेला आहे. गिरीश कुबेर समज तुम्हाला माहिती असतील तर ते काय आहेत, लोकसत्ताचे संपादक आहेत. मग त्यांनी याच्यापूर्वीच पहा दृष्टिकोन, आय थिंक दृष्टिकोनच आहे त्यांच्या एक्सप्लेन सिरीजचं नाव. तर त्या एक्सप्लेन सिरीजमध्ये त्यांनी मराठा आणि OBC आरक्षणबद्दल ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्यामुळे प्लीज तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. तो व्हिडिओ आणि हा जो आर्टिकल आहे तो एकच आहे. ओके, मी पाहिलेला आहे. पण आता पहा, आरक्षण संदर्भात आपल्याला या चॅनलवरती बोलणं पण थोडंसं अवघड आहे, या कारणानिमित्त मी हा टॉपिक स्किप करतोय पहा. ओके, सॉरी फॉर दॅट. पण अगदी पब्लिक प्लॅटफॉर्म आहे त्या कारणानिमित्त आपल्याला इथून पुढे जावं लागेल. नेक्स्ट आहे शॉट अगेन्स्ट ट्यूमर. पहा, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रशियाने जाहीर केलं होतं, म्हणजे ज्यावेळेस रशिया युक्रेन वॉर चालू झालं ना त्यावेळेसच त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही कॅन्सरवरची दवाई बनवलेली आहे, आम्ही आता ट्रायल घेणार आहोत. बरोबर, मग त्याची ट्रायल 50 जणांवरती सक्सेसफुलरित्या झालेली आहेत. ओके, व ती व्हॅक्सिन कशा पद्धतीने केलेलं आहे पहा, mRNA ही व्हॅक्सिन आहे. प्लीज लक्षात घ्या, आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजीला पण यामधून प्रश्न आलेले आहेत. याच्यापूर्वी CDS परीक्षेला पण आय थिंक 2021च्या CDSला पण mRNA व्हॅक्सिनवरती प्रश्न आलेला होता. त्यानंतर CSE 2022मध्ये mRNAवरती प्रश्न होता. त्यामुळे UPSC साठी हे खूप महत्त्वाचं आहे.
ओके, mRNA व्हॅक्सिन, त्यानंतर व्हॅक्सिनचे टाइप्स किती आहेत. ओके, मग अगदीच पहा mRNA व्हॅक्सिन यांनी विकसित केलेलं आहे कशा संदर्भात, ट्युमर असू द्या किंवा कॅन्सरसाठी हे व्हॅक्सिन विकसित करण्यात आलेलं आहे. मग हे व्हॅक्सिन डायरेक्टली आपण भारतामध्ये इम्पोर्ट करू शकतो का, तर नाही, सध्याला थोडंसं थांबावं लागेल. कारण पहा, रशियामध्ये ते सक्सेसफुल झालेलं आहे किंवा रशियाचे जे DNA असतील किंवा म्हणजे त्यांची हॅबिटेट जे आहे त्यांच्यासाठी ते सक्सेसफुल झालं, पण आपल्या भारत देशासाठी हे सक्सेसफुल होईल का. मग यासाठी काय करणं गरजेचं आहे पहा, आणखीन ट्रायल इथं होणे अपेक्षित आहेत. ओके, फक्त त्यांनी 50 जणांवरती ते ट्रायल केलेलं आहे. आता आपल्याला आणखीन त्यावरती जास्त ट्रायल जर झाले त्यावेळेस आपण सांगू शकतो की बा यस, हे व्हॅक्सिन अगदी उपायकारक आहे व त्यानुसार कॅन्सर तिथं ट्रीट करता येतो. मग त्यावेळेस आपल्याला हे पुढे कन्सिडर करता येईल. पण एक पॉझिटिव्ह न्यूज आहे पहा, रशिया चांगल्या पद्धतीने पावले उचलत आहे. एक दिवसाची ही पॉझिटिव्ह न्यूज नक्कीच आहे. ओके, मग आता तुम्हाला UPSC साठी काय करणं गरजेचं आहे, तर मी म्हटलं ना तुम्हाला, तर व्हॅक्सिनचे टाइप्स तुम्हाला अभ्यासून घ्यायचे आहेत. ओके, UPSCचा फेवरेट टॉपिक आहे. परत एकदा सांगतोय, व्हॅक्सिनवरती प्रश्न UPSCने विचारलेले आहेत व mRNA व्हॅक्सिन सध्याला चर्चेत आहेत, त्यामुळे प्लीज mRNA व्हॅक्सिनचे जे डिटेल्स आहेत ना ते एकदा तुम्ही पाहून घ्या. ओके, सायन्स अँड टेकच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला ते शिकून जातील, परंतु आता सध्याला रेफरन्स आला त्यामुळे बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये तुम्हाला हे कंप्लीट करून ठेवायचं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. पहा, मायावती आणि नितीश कुमार यांच्या आपल्यासाठी गरजेचे न्यूज नाही आहेत, त्यामुळे मी स्किप केलं. त्यानंतर आता पंजाबमध्ये जे फ्लड आलं किंवा बाढ आली त्यामागची कारणं शोधण्यासाठी आता सध्याला पॅनल बसणार आहे. पाहूयात त्याचं नेमकं इम्पॅक्ट, त्याच्या मागची नेमकी कारणं वगैरे काय आहेत. तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस संपतं. सॉरी, मी लोकसत्ता घेतला नव्हता, माझं लक्षच नव्हतं, मी डायरेक्टली इंडियन एक्सप्रेसकडेच वळलेलो होतो. तर आता परत आपण लोकसत्ताला आजच्या सुरुवात करूयात. यामध्ये पण 2 आर्टिकल महत्त्वाचे आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. पहा, नेपाळची पार्लिमेंट लक्ष. ओके, त्याच्यानंतर पुढे आज उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आहे. हां, त्याच्यानंतर पहा, सोनिया गांधी यांनी ग्रेट निकोबारमध्ये सध्याला काय होणार आहे पहा, तिथं हॉटेल्स वगैरे किंवा डेव्हलपमेंट होणार आहे. ओके, त्यासोबतच पहा आहे अतिशय महत्त्वाचं आहे पहा, ग्रेट निकोबार जे आयलँड आहे त्यावरती एक आपल्याला तिथं तळ स्थापित करायचं आहे. ओके, एक बंदर तिथं स्थापित करायचं आहे. पोर्ट का पोर्ट स्थापित करायचं आहे, सध्याला जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला श्रीलंकेवरती तिथे अवलंबून राहावं लागत आहे. बरोबर, जर आपण ग्रेट निकोबार आयलँडवरती जर एक पोर्ट स्थापित केला ना, तर सिंगापूर साईडला जे काही आपले शिप्स जाणार आहेत ना त्यांच्यासाठी तिथे एक स्टॉप होईल पहा. ओके, मग यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पोर्ट बनणं अपेक्षित आहे किंवा ही काळाची गरज आहे. ओके, डेव्हलपमेंटसाठी हे गरजेचं आहे. पण पोर्टसोबतच पहा, त्यांनी दुसरे पण हॉटेल्स वगैरे तिथं विकसित करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर टुरिझम पॉईंट पण विकसित केला जाणार आहे. लास्ट इयरच्या द हिंदूला हा आर्टिकल होता. मग त्यालाच अनुसरून सोनिया गांधी यांनी एक इंग्लिश वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिलेला होता, त्याबद्दल हा पॉईंट आलेला आहे. मग आता ते सध्याला आपल्यासाठी गरजेचं नाही, इकडे पण नक्कीच पॉईंट विचारले जातील. पण UPSC प्रिलिमला हा महत्त्वपूर्ण प्रश्न येऊ शकतो की ग्रेट निकोबार आयलँडवरती किंवा शॉम्पेन ही ट्राईब कुठे आढळते, शॉम्पेन ही आदिवासी जमात कुठे आढळते, तर ग्रेट निकोबार आयलँडवरती ही जमात आढळते. प्लीज लक्षात ठेवा, परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर पहा, निकोबारीज हे देखील आदिवासी जमात ग्रेट निकोबार आयलँडवरती आढळते. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. मराठा समाजाच्या स्वप्नांना साथीचे पंख. तर पहा, मराठा समाजासाठी कोणत्या कोणत्या सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत याबद्दलचा हा आर्टिकल आहे व तुम्ही याच्या पूर्वीचे UPSCचे किंवा MPSCचे प्रश्न पहा, एखाद्या समाजासाठी त्यांनी असा डायरेक्टली प्रश्न विचारलेला नाही आहे, त्यामुळे मी स्किप करतोय. पण अगदीच तुम्हाला माहिती असावं यासाठी हे ज्या सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत किंवा ज्या काय म्हणू शकता तुम्ही योजना आहेत ना, त्या प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या. मी शक्य झालं तर याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करेन. सॉरी, मी आज टेलिग्राम चॅनलवरती आपली ही PDF अपलोड केली नाही. आता हायलाईट केल्यानंतर पहा, आता ही खूप म्हणजे मिक्स होईल. ओके, कारण मी हे यावरती गिरवलेलं आहे खूपच, त्यामुळे तुम्हाला वाचताना थोडासा त्रास होईल. शक्य झालं तर मी याला क्लीन करून तुम्हाला PDF देण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. शिक्षणच ऑप्शनला. ओके, तुम्हाला माहिती असेल किंवा कालच्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये पण मी बोलत असताना म्हटलेलं आहे की चायना फार पुढे जात आहे किंवा त्यांनी डायरेक्टली अमेरिकेला टक्कर देत आहेत. ती कशामुळे झालेलं आहे, तर पहा, 1950-60 दरम्यान त्यांनी जी पॉलिसी राबवली ना त्यामुळे त्यांना हे शक्य झालेलं आहे. ओके, आता भारत देशाने पण पहा, 1980च्या दशकामध्ये जर तुम्ही पाहिलात ना तर चायना आणि भारत दोघं पण समान होते. पण 1980च्या नंतर भारताला चायनाला टॅकल करता आलं नाही पहा, किंवा त्याच्या पुढे आपल्याला जाऊ शकलो नाही का, तर त्याची नेमकी कारण आहेत ते म्हणजे एज्युकेशन सेक्टर. ओके, एज्युकेशन. आता पहा,
मी नेहरू यांची गलती आहे किंवा अशा पद्धतीने डायरेक्टली पॉलिटिकल कमेंट वगैरे करत नाही ते, परंतु रियालिटी पण समजणं कदाचित आपल्याला गरजेचं आहे. पहा, आपली चूक नेमकी कुठे झाली, तर अगदी आपण एज्युकेशनवरती फोकस करण्यासाठी आपण काय केले, पहा इन्स्टिट्यूशन तयार केले व ते काळाची गरज होती. पहा इन्स्टिट्यूशन महत्त्वाचेच आहेत, जसं इस्रो वगैरे जी इन्स्टिट्यूशन आहे ते आपल्यासाठी खरंच गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर IIM वगैरे स्थापन झाले, परंतु आपण प्रायमरी एज्युकेशनला तिथं काही सुरुवात केली का बरं? प्रायमरी एज्युकेशनला तत्कालीन काळात काही योजना आहेत का, तुम्हाला आठवत आहेत का? तर बिलकुल नाही. ही समस्या आहे. मिड डे मील स्कीम कधी केलेली आहे आपण, पुन्हा जाऊन पुढे चालू केलेली आहे, बरोबर. किंवा मुलींसाठी आपण शाळेत गेल्यानंतर रुपया वगैरे मिळतो बघा, ती जी स्कीम आहे ती आपण कधी चालू केली, पुन्हा 1990च्या दशकात ती स्कीम वगैरे आलेली आहेत. याच्यापूर्वी आपण प्रायमरी एज्युकेशनला तिथे प्रोत्साहनच दिलेलं नव्हतं. मग प्रायमरी एज्युकेशनला प्रोत्साहन नाही म्हणजेच काय, माध्यमिक शिक्षण आहे ना त्याला पण प्रोत्साहन नव्हता. माध्यमिक शिक्षणाला प्रोत्साहन नाही म्हणजे काय, हायर एज्युकेशनला पण प्रोत्साहन नाही म्हणजे उच्च शिक्षणाला पण प्रोत्साहन नाही. अशा पद्धतीने भारताची जी पॉलिसी आहे ना तिथंच डबकायला गेली व भारताने मग पुन्हा हायर एज्युकेशनसाठी इंजिनिअरिंग कॉलेजची वगैरे स्थापना केली, पण तोपर्यंत पुलाखालून पाणी वगैरे सर्व गेलेलं होतं. व चायनाने तत्कालीन वेळेस काय केलं, पहा 1950 ते 60 दरम्यान त्यांनी पहिल्यांदा काय केले, पहा इन्स्टिट्यूशन न स्थापन करता त्यांनी काय केले, प्रायमरी एज्युकेशनला फोकस केला. 1960 ते 70 या दरम्यान काय केलेलं आहे, पहा त्यांनी तर माध्यमिक एज्युकेशनला त्यांनी फोकस केला व 70 ते 80 या दरम्यान त्यांनी काय केलं, पहा तर हायर एज्युकेशनला फोकस त्यांनी केला. म्हणजेच काय, त्यांनी एक बॅच जी आहे त्या बॅचला त्यांनी पुढे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. मग पुढे एकदा बॅच जाऊन पडली की लगेच त्यांनी काय केले, पहा इन्स्टिट्यूशन वगैरे स्थापित केले. इन्स्टिट्यूशन स्थापित केल्यानंतर लगेच 1980च्या दरम्यान औद्योगिक क्रांती तर ऑलरेडी झालेली होती व त्यानंतर पहा अगदीच राजीव गांधी तत्कालीन वेळेस आपल्या भारत देशामध्ये पण प्राईम मिनिस्टर होते. पहा त्यांनी पण कम्प्युटरला आपल्या देशामध्ये आणलेलं होतं. ओके, मॉडर्नाइज करण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांनी केला होता. अगदी तशाच पद्धतीने पहा चायनाने पण काय केलं, मग पुन्हा मॉडर्नाइज करण्याचा प्रयत्न केला व अगदी त्यांचं ते जे मिशन आहे ना ते सक्सेसफुल झालं. तर त्यांची ही पॉलिसी अशा पद्धतीने होती. आता अगदीच हे जे आकडेवारी आहे ना ती फायनान्शियल टाइम्समध्ये आय थिंक 31 ऑगस्टला आलेली होती. तुम्ही हे शक्य झालं तर पाहून घेऊ शकता तो वृत्तपत्र. तर त्यामध्ये हे चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब केलेलं आहे. तिथे आकडेवारी पण आहे, पण मी डायरेक्टली तुम्हाला ढुबळ मांडून मी सांगण्याचा प्रयत्न केला की चायना आज पुढे का गेलेलं आहे, बरोबर. मग हे तुम्हाला समजलं की एज्युकेशनला त्यांनी जास्त प्राधान्य दिला, बरोबर. मग एज्युकेशनला प्राधान्य त्यांनी देत असताना त्यांनी काय केलं, पहा 9 ते 10% जे GDPचं बजेट असतं ना एज्युकेशन सेक्टरवरती त्यांनी खर्च केला आहे. जसं अमेरिकेने खर्च करता 9 ते 10%, अगदी चायनाने पण तेवढा खर्च त्यांनी केला. पण भारत देशाचं जर बजेट बघितला तर तुम्ही अगदी हार्डली 2 ते 3 किंवा अगदी 1.5% आपलं बजेट असतं एज्युकेशन सेक्टरवरती. व सध्याला जर तुम्ही पाहिलात ना तर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक भरतीच झालेली नाही आहे. ओके, अगदी महाराष्ट्र असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज असू द्या, तिथे 18,000 पदे रिक्त आहेत. ओके, म्हणजे विद्यापीठांतील 18,951 पदापैकी 26% पदे भरली गेलेली नाही आहेत. ओके, म्हणजे हे भयान वास्तव आहे. त्याच्यानंतर पहा राज्याच्या 5 विद्यापीठांत प्राध्यापकांच्या मंजूर पदापैकी 60% पदं रिकामी आहेत व ही पदं कशा पद्धतीने भरलेली आहेत तर सध्याला तासिका बेसिसवर बदलण्यात आलेली आहेत. व तासिका बेसिसवर जर एखाद्या शिक्षकाला जर तुम्ही ठेवून घेतलेला असाल किंवा नियुक्त केलेला असाल तर परिणाम काय होतं पहा, त्याचं तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर अगदीच तासिका बेसिस म्हटल्यानंतर त्याला दुसरा ऑप्शन नव्हता, हा एक ऑप्शन तिथं होऊ शकतो किंवा त्याच्याजवळ दुसरा कोणता रोजगार करण्याची सोयीसुविधा नव्हती, या कारणानिमित्त तो शिकवण्यासाठी येत आहे, बरोबर. व अगदीच पहा तो चांगल्या पद्धतीने आपलं 100% दिली याची शाश्वती नाही आहे ना. आता अगदी मला काही विद्यार्थ्यांचे कमेंट आलेले आहेत, सर तुम्ही रेग्युलर घेत नाही. हां, अगदी लास्ट वीकमध्ये मान्य आहे, पहा मी आजारी होतो या कारणानिमित्त घेतलं नाही, पण ही रियालिटी पण आहे. पहा ज्यावेळेस अगदी विद्यार्थ्यांची म्हणजे तशा पद्धतीने रिस्पॉन्स नसतो ना त्यावेळेस मी पण डिमोटिवेटेड होतो ना की कशाला शिकवायचं. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने इथं पण होऊ शकतंच ना. ओके, आता अगदी तुम्ही डायरेक्टली लिटरली घेऊ नका, पण तुम्ही थोडंसं प्रोत्साहन नक्की करू शकता. मी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न नक्की करेन. पहा मी प्रॉमिस सुद्धा तरी करू शकत नाही, अचानकच काही जर झालं तर पहा आपल्याजवळ काही टीम वगैरे नाही आहे किंवा मी फक्त हे पैशासाठी वगैरे तसं करत नाही, त्यामुळे मी प्रॉमिस सुद्धा करू शकत नाही. पण मी शक्य झालं ना नक्की डेली लेक्चर हे घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर निश्चिंत राहा याबद्दल. मग तासिका बेसिसवर आणखीन याचा परिणाम काय होतं पहा, तर तुम्हाला ठरवून तासिका दिल्या जातात. तर 20 तासामध्येच तुम्हाला हे सिलेबस कंप्लीट करायचं आहे. मग पहा एखादा
शिक्षकाला जर तुम्ही 20 तासामध्येच तुम्हाला कंप्लीट करायचं म्हटलं तर ते शक्य आहे का? तर बिलकुल शक्य नाही. आता मला पण जर म्हटलं ना तर तुम्हाला फक्त अर्ध्या तासामध्येच न्यूजपेपर कंप्लीट करायचा आहे तर मला शक्य होत नाही. पहा, कारण जेव्हा जेव्हा आपण एखादा पॉईंट बोलतो, मी जरी ठरवून आलेलं असलं की मला या चौकटीमध्येच बोलायचं आहे, तरी पहा मी दुसऱ्या पण चौकटीमध्ये बोलण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. अगदी तेच होतं शिक्षकांसोबत. मग या कारणानिमित्त भारत सरकारचं जर तुम्ही धोरण पाहिलात तर सध्याला मान्य आहे एज्युकेशन खरंच गरजेचं आहे, पण सध्याला राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, जे एज्युकेशन हा जो मुद्दा आहे ना तो लास्टच्या बाकावर सध्याला मस्त मजेत आहे. ओके, मग हेच कारण आहे ज्यामुळे आपल्याला थोडंसं यावरती एज्युकेशन सेक्टरवरती फोकस करावं लागेल व रिसर्च आणि डेव्हलपमेंट खरंच करायची गरज आहे. पहा, चायनाने अगदीच त्यांचे जे मिसाईल्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत, पण आपण एक हेलिकॉप्टर बनवत नाही, जे की एअर डिफेन्स स्टाफ सध्याचे जे आहेत ना त्यांनी भरपूर वेळेस क्रिटिसाइज केलेलं आहे की HALनी आम्हाला एक हेलिकॉप्टर त्यांनी बनवून देत नाही आहेत. पण अशी जर दुर्दैवावस्था जर असेल तर ते खरंच म्हणजे क्रिटिसाइज करण्यासारखंच आहे. यामुळे काळाची गरज आहे. एज्युकेशन आणि रिसर्चवरची जास्त भारत सरकारला आपण फंडिंग देणं गरजेचं आहे व जे प्राध्यापक पदं जी रिक्त आहेत ना ती लवकरात लवकर भरण्यात यावी, हीच एक आपण सरकारकडून अपेक्षा करू शकतो. ओके डन. त्याच्यानंतर गोसीखुर्द प्रकल्प पहा सध्याला अपयशी ठरलेला आहे, पण कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा सरळ सेवेला. त्यासाठी लक्षात घ्या, वैनगंगा नदीवर हा प्रकल्प आहे. ओके, इंदिरा सागर प्रकल्प या प्रकल्पाचं नाव आहे. डन, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. डन. त्याच्यानंतर पुढे तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपत्ती. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.